किती लोकांना असं वाटतं की ते मिडल क्लास आहेत? बऱ्याच लोकांना वाटतंय. ठीक आहे. आता बघा, मी जर तुम्हाला हा प्रश्न विचारला की कल्चरली तुम्ही कोणत्या क्लासमध्ये ग्रुपमध्ये बिलॉंग करता, तर कदाचित तुमचं उत्तर वेगळं असेल. मी जर तुम्हाला विचारलं सोशली तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये बिलॉंग करता विच इज इन इंडिया रिलेटेड टू कास्ट, तुम्ही वेगळं उत्तर द्याल. मी जर तुम्हाला विचारलं की पॉलिटिकली तुम्ही एम्पॉवर्ड आहात का, तर तुमचं उत्तर वेगळं असेल. म्हणजे याचा अर्थ काय? इकॉनॉमिक पॉवर्टी ही एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये यू विल कन्सिडर युअर सेल्फ ऑन द बेसिस ऑफ इन्कम और ऍसेट. दॅट्स वाय इज आस्किंग अबाउट क्रायटेरिया की लेट मी नो द क्रायटेरिया की कसं ठरवू. तर एक क्रायटेरिया काय, तुमचं इन्कम किती आहे किंवा तुमच्याकडे ऍसेट्स काय काय. साध्या सोप्या भाषेत तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती बँक बॅलन्स आहे तो विचारत नाही. सध्या तो कमी आहे मला माहिती आहे, पण तुम्ही म्हणजे ऍज अ फॅमिली तुमचा आपण चर्चा केली तर. But is it the only criteria? Is it the only criteria? It may not be the only criteria. For an example, इंडियामध्ये काही लोक साधू संत आहेत, त्यांच्याकडे 2 रुपये सुद्धा नाही, परंतु आपण त्यांना काय म्हणतो, बघा बघा किती मोठा माणूस चालला. उदाहरणार्थ काय, आपण म्हणतो तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, असे आपण संतांना पदवी दिली. म्हणजेच काय दिलं रे, वाय वी आर कॉलिंग दॅट पर्सन ॲज महाराज. महाराज कुणाला म्हणलं जातो, जो राज्याचा कोणीतरी प्रतिनिधी आहे किंवा त्याच्यावर ओनरशिप करतो. मीन्स अ पर्सन हु इज ओनिंग दॅट सोसायटी. पॉलिटिकल लीडर एक असू शकतो, तसा सोशल लीडर पण असू शकतो. म्हणजेच काय की अ पर्सन इफ सेज समथिंग, होल सोसायटी इज लिसनिंग टू दॅट पर्सन, मीन्स ही इज ओनिंग दॅट सोसायटी. गौतम द बुद्धा, त्या काळी 2500 वर्षापूर्वी त्यांनी जे लिहून ठेवले ते लोक आजही फॉलो करतात. सो ही इज काइंड ऑफ अ किंग और ही इज काइंड ऑफ अ रूलर, नॉट पॉलिटिकल रूलर, नॉट इकॉनॉमिकल माइट, बट ही इज अ कल्चरल माइट ऑफ दॅट सोसायटी. म्हणजेच काय झालं रे, तर पॉवर्टीची कन्सेप्ट ही फक्त इकॉनॉमिक डायमेन्शन पुरतीच लिमिटेड नाहीये. इथपर्यंतच आता आपल्याला समजलं तरी चालेल. त्याच्यामध्ये सोशल, कल्चरल आणि इतर डायमेन्शन्स पण महत्वाचे.